द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांचा आणि विशेषतः डिजिटल माध्यम आणि यूट्यूबवरील बेसुमार चॅनलचे अक्षरशः वाभाडे काढलेत। वाटेल ते बोलायचं आणि वाटेल त्या बरळणाऱ्यांना बुद्धी घाण ठेवून प्रसिद्धी द्यायची, प्रसिद्धीसाठी वाटेल तसे वागणाऱ्यांना पुढे आणायचं हे कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला। यावेळी बोलताना या सगळ्याला काही माध्यम निश्चितपणे अपवाद असल्याचंही त्यांनी सांगितलं। तरी देखील अनेक वेळा निष्फळ बडबड करणाऱ्या आणि काहीही दाखवणाऱ्यांचा आकार इतका मोठा झालाय की त्यामुळे शांतपणे विचार करायला लावणारा आशय लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली। हे केवळ आत्ताच नाही तर अनेक दिवसांपासून सुरू असल्याचं प्राजक्ता माळी यावेळी म्हणाल्या। फक्त आता ते काहींचं करिअर बर्बाद करण्यापर्यंत जाऊन पोहोचलंय, त्यापैकी प्राजक्ता माळींचं उदाहरण असल्याचं बोललं जात आहे। माध्यमातील या सगळ्या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणांची सखोल चौकशी करावी, त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची विनंती यावेळी प्राजक्ता माळी यांनी केली आहे। लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजेत, त्यांचा आवाजही जाणवलाच पाहिजे, पण माध्यमं किती असली पाहिजेत याचाही विचार करण्याची आता वेळ आली असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या। या पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी यांनी विचारलेले प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहेत, त्यामुळे आता अशा प्रकरणांवर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होताना दिसत आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।